नमस्कार. आपलं नमस्कार. स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमात आज आम्ही आलो सांगलीमध्ये आणि माझ्यासोबत आहेत यंग इंजिनियर निलेश पवार सर, जे विशेषतः 2018 पासून या फील्डमध्ये कार्यरत आहेत. रेसिडेन्शियल बंगलोज ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि त्याच एका सेगमेंटवर ते काम करतात. त्यांचा हा प्रवास कसा होता, अनुभव या क्षेत्रातले त्यांना कसे आले, या सगळ्याबद्दल आपण बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सगळ्यात आधी आपण गप्पांना इथून सुरुवात करूया. ते म्हणजे तुमचा शैक्षणिक प्रवास कसा होता? म्हणजे तुमची शाळा कुठली होती? कॉलेज कुठलं होतं? मग इंजिनिअरिंग या फील्डकडे वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती? इन्स्पिरेशन कोणामुळे मिळालं? आणि हा एकंदर शैक्षणिक प्रवास कसा झाला? ते ऐकायचं आहे तुमच्याकडून. ऍक्च्युली मी आहे मराठी मीडियमचा हं, हं. विद्यार्थी. हं. तर माझं शिक्षण हे मराठी स्कूलमध्येच झालं. त्यानंतर शाळेमध्ये असतानाच तेव्हा म्हणजे एक साधारण 2010 साली वगैरे इंजिनियर व्हायचं आहे हे असं प्रत्येकाच्या मनात असायचं. हं. त्यामुळं 10वी झाल्यानंतर डायरेक्टली आपण डिप्लोमाला मी ऍडमिशन घेतलं. डिप्लोमाला ऍडमिशन घ्यायचं सुद्धा एक कारण होतं की वडील माझे खाजगी वायरमॅन असल्या कारणानं त्यांचं मत होतं की मी इलेक्ट्रिक इंजिनियर व्हावं. पण मला असं काहीतरी एक वेगळं काहीतरी करायचं होतं. त्यामुळे मी सिव्हिल इंजिनियर ही फील्ड निवडली आणि मी डिप्लोमा वगैरे झाला माझा पूर्ण. म्हणजे घरच्या काही परिस्थितीमुळे वगैरे ह्या गोष्टीमुळे मी त्या फील्डमध्ये आलो आणि थोडंसं वडिलांचा वगैरे सपोर्ट असल्यामुळे मला आणखीन त्यात आवड निर्माण झाली. बरं, बरं. पण वडिलांना तर दुसरं हे म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि सिव्हिल इंजिनियर असं कन्फ्युजन होतं. तर मग हो. आता चांगलं वाटतं का, की आपण या आत- फील्डमध्ये आलोय ते? आता असं वाटतंय की जर इंजिनिअरिंग फील्डमध्ये जर बघितलं तर सिव्हिल इंजिनिअरिंगच सगळ्यात बेस्ट वाटते आता. वाह! वाह! आणि त्यांनाही आता आनंद होतोय, की हो, तुम्ही एवढं भरपूर. चांगलं काम करताय. मग हा जसा एक प्रवास आहे, तसा सिव्हिल इंजिनिअरचा पुढचा प्रवास फार महत्त्वाचा असतो. तो म्हणजे हो, इंजिनिअरिंग झाल्यानंतर जेव्हा पहिला प्रोजेक्ट आपल्याला हो, मिळतो, तोपर्यंत एक स्ट्रगलिंगचा पण पिरियड हो. असतो. तर 100%. ती कष्ट मेहनत कशी केली तुम्ही? तो प्रवास कसा होता? आणि स्वतः वैयक्तिक केलेली पहिली साईट कुठली होती? हो. त्याचा अनुभव तेव्हा काय दडपण आलं का? कुणाच्या रेफरन्सने ती साईट मिळाली? जस्ट पासआउट झाल्यानंतर का एक 2 वर्ष मी भानुदास कुंडले आणि रवींद्र बाबर असे 2 इंजिनियरकडे मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला. त्यानंतर माझं जसं काम चालू होतं, आमच्या ओळखीतलेच सोनाराचं दुकान आहे, त्यांचं गोल्ड शॉप आहे. त्यांनी मला पहिली साईट दिली ऍक्च्युली. ती साईट करत असताना एक दडपण होतं कारण की आपण नवीन आहे. लेबर मॅनेजमेंट कसं करायचं, काय करायचं, थोडंसं स्वतः करताना प्रॉब्लेमॅटिक होतं. पण ते अ, म्हणजे थोडंसं मित्रांचं म्हणा किंवा घरच्यांचा सपोर्ट घेऊन, वडिलांचा, कारण वडील फायरमॅन असल्यामुळे त्यांचा सपोर्ट मला जास्त झाला त्या गोष्टीत. तर त्या साईटमध्ये मला थोडंसं दडपण जाणवलं, शिकलो त्या साईटमध्ये. हं, मग त्यानंतर पुन्हा जेव्हा माझे काम चालू झाले, तेव्हा त्यानंतर मला कधीच प्रॉब्लेम आला नाही. हं, कारण त्या पहिल्या साईटमध्ये शिकण्यासारखं भरपूर होतं. हं. आणि त्यामुळे ती पहिली साईट अशा रीतीनं पूर्ण झाली. हो, पूर्ण. आता जर त्यातलाच एक मुद्दा तुम्ही घेतलात लेबर मॅनेजमेंटचा, त्याच पहिला प्रश्न विचारणार आहे मी तुम्हाला. ते म्हणजे या क्षेत्रामध्ये अकुशल कामगारांचं प्रमाण फार मोठं आहे. मोठं आहे. अनस्किल्ड लेबर आपण ज्यांना बरोबर, म्हणतो. आणि अशा कामगारांबरोबर काम करणं बऱ्याचदा धोकादायक सुद्धा ठरू शकतं. बरोबर. तर त्याबद्दलचा तुमचा अनुभव काय आणि तुम्ही कशी ती परिस्थिती हाताळता साईटवर? आता अकुशल कामगार जर असतील, तर ॲक्चुअली कसं आहे, प्रत्येक कामाला वेगळा लेबर असतो. ठीक आहे. तर आपल्याला त्यामधील माहिती असते. त्यामुळे आम्ही जेव्हा आम्हाला वाटतं, की हा आता आपल्याला इथं थोडंसं लक्ष देऊन काम करावं लागेल, तेव्हा आम्ही समोर थांबून त्याच्याकडून काम करून घेतो. बरं. ती रिस्क आम्ही घेत नाही. होय, होय. हां. बरं. जसं हा एक प्रश्न आहे, तसा पुढचा मग याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे आता तुम्ही रेसिडेन्शियल बंगलोसाठी फार काम करता. त्याच्यात तुम्ही बऱ्याच कस्टमरकडनं एक वाक्य ऐकलं असेल, की आमचं बजेट एवढंच आहे आणि बरोबर आहे. एवढ्याच बजेटमध्ये आता आम्हाला बसवून द्या. बरोबर तर आहे. अशा वेळेला बजेट आणि क्वालिटी, दर्जा या दोन्हीचा समतोल मग तुम्ही कसा साधता? ॲक्चुअली आता आपण जे काम घेतो विथ मटेरियल, हं, त्यामध्ये पण 2-3 कोटेशन असतात आपले. एक बेसिक असतं, एक मीडियम आणि एक फुल हं, फॅसिलिटीज. बेसिक म्हणजे असं नाही की त्या कामाचा क्वालिटीचा दर्जा कमी होईल. ते सुद्धा अ, म्हणजे आयकॉन स्टीलच येणार त्याला सुद्धा आणि थर्ड जे आहे कोटेशन त्याला सुद्धा आयकॉन स्टील येणार. फक्त फरक एवढाच आहे की ज्या इंटरनल आपण फॅसिलिटीज देतो, हं. त्यामध्ये फरक असतो. ओके.
त्यामुळे त्यात फक्त बदलत हो राहतात, हो मेन हो हे हो काही त्यातला पार्ट बदलत हो. नाही. बरोबर आहे. दुसरं प्लॅन ही स्टेज असते हा. कन्स्ट्रक्शन मधली, जेव्हा आपण रचना हो करतो, आराखडा करतो. हो प्रत्येक कस्टमरची डिमांड वेगळी असते. हो. तर तो तुम्ही कसं ओळखता, त्यांच्याशी कसं हे करता, आणि तो प्लॅन या स्टेजचं तुमच्या दृष्टीनं काय महत्व आहे? तुम्ही कसं काम करता प्लॅनवर? ऍक्च्युली जेव्हा पहिल्यांदा कस्टमर येतो आमच्याकडे, पहिला आमचा क्वेश्चन हाच असतो की तुमचं बजेट किती आहे सर्वसाधारण. मग त्या पद्धतीनं आम्ही त्यांना सांगतो की ठीक आहे, आपलं आता एवढ्या एवढ्या स्क्वेअर फूट मध्ये काम होऊ शकतं. तर पहिल्यांदा आम्ही त्यांना म्हणजे आम्ही सजेस्ट करतो की वास्तुशास्त्राप्रमाणेच प्लॅन केला पाहिजे. ठीक आहे. मग ते आम्हाला सांगतात की ठीक आहे, आम्हाला अशी इथं म्हणजे 2 बेडरूम, हॉल, किचन पाहिजे. इथं हे पाहिजे, तिथं हे. पण जेव्हा आम्ही मेजरमेंट घेतो आणि वास्तुशास्त्रामध्ये बसवतो प्लॅन, ठीक आहे. त्यानंतर आम्ही त्यांना प्लॅन दाखवल्यानंतर मग त्यांचे काही चेंजेस वगैरे असतील, ते करून मग आम्ही प्लॅन फायनल करतो. बरोबर. आता पुढचा प्रश्न या सगळ्यापेक्षा वेगळा आहे. तो म्हणजे असा आहे की सांगली जिल्ह्याच्या विकासाचं विजन बरं. असं जर एक विचारलं, एक इंजिनियर म्हणून तुम्हाला, तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले क्षेत्र किंवा कुठले सेक्टर्स येतात, की ज्या सेक्टरवर आता काम पुढच्या 10-15 वर्षात झालं पाहिजे? जर आपल्याला सांगलीला एक सर्वांगीण विकास करायचा आहे, सांगलीला पुण्या मुंबईसारखं पुढे न्यायचं असेल, तर कुठले-कुठले असे सेगमेंट आहेत ज्याच्यावर काम करावं लागेल? ऍक्च्युली सांगलीमध्ये आयटी सेक्टर झालं पाहिजे. हं. कारण की बरेचसे आता विद्यार्थी म्हणा, जे न्यू पास आउट होतात किंवा जे एक्सपिरियन्स आहेत, हे पुणे आणि मुंबई, बेंगलोर हेच जास्त इकडे जातात. त्यामुळे आयटी सेक्टर, आयटी पार्क वगैरे जर आपल्या इथं सांगलीमध्ये जरी झालं, तर बराचसा फायदा होऊ शकतोय. आणि आयटी पार्क, आयटी सेक्टरमुळेच आपल्याला सुद्धा त्याचा फायदा होऊ शकतो. बरं. हा जसा आय-टी सेक्टर यायला पाहिजे असं तुमची अपेक्षा तशीच अनेक तरुणांची सुद्धा असेल, हो कारण इथं रोजगार उपलब्ध होणार हो आहे. ना. पण या सगळ्याला मग सरकारनं काय पावलं उचलली पाहिजेत असं तुम्हाला वाटतं, जर आय-टीला थोडी चालना द्यायची असेल आणि इकडं आणायचं असेल तर? ऍक्च्युली सरकारने यात लक्ष घातलं पाहिजे. कारण की कसं आहे, सांगली एक आपला असा जिल्हा आहे की इथं तुम्हाला म्हणजे मुख्यमंत्री सुद्धा झालेत. हं, त्यामुळं आता त्यांनीच त्या गोष्टीबद्दल विचार केला पाहिजे की आपला सांगली जिल्ह्याचा विकास कसा होईल. हं, हं. अ, आणि सांगलीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, म्हणजे विकासाच्या पण आहेत, विमानतळाचं पण आहे. हो. अशा बऱ्याचशा गोष्टी जर झाल्या लवकरात लवकर, हं. तर आयटी सेक्टर यायला सुद्धा वेळ लागणार नाही आपल्या इथं. बरं. दुसरं आत्तापर्यंत प्रोजेक्ट जे कंप्लीट केलेले आहेत, हम्म. त्यापैकी एखादा आयकॉनिक प्रोजेक्ट सांगू शकाल का? की जो करताना एक वेगळा आनंद, समाधान होतं, काहीतरी नवीन त्याच्यात केलं, किंवा ज्या प्रोजेक्टनं तुम्हाला एक नवीन ओळख दिली, असा एखाद्या प्रोजेक्टबद्दल ऐकायचं आहे? तसे तर प्रोजेक्ट भरपूर आहेत, पण माझा फेवरेट जो प्रोजेक्ट आहे, तो मिरजमध्येच आहे. मुकुंद जगताप आणि राहुल जगताप सर असं त्या दोघांचं नाव आहे. ते सुद्धा आयटी इंजिनियर पुण्याला असतात. तर त्यांचा प्रोजेक्ट करताना एक मजा वेगळीच होती. म्हणजे विथ इंटेरियर आपण तो प्रोजेक्ट केला. आणि असं होतं की ओनरांचा पूर्ण माझ्यावर विश्वास होता. ते पुण्यामध्ये राहून मी फक्त त्यांना WhatsApp वगैरे व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवायचो. पण काम करताना त्यामध्ये नवीन गोष्टी भरपूर आपण त्यात केल्या. म्हणजे ज्या आता ट्रेंडिंगच्या गोष्टी आहेत, इंटेरियर म्हणा किंवा किचन किचन ओटा वगैरे, पूर्ण आपण न्यू ट्रेंडनी तो बनवलाय एकदम. ओके. त्यामुळे हा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे. हां. आणि किंवा असा एखादा प्रोजेक्ट जो करताना काहीतरी अडचणी आल्या, आव्हानं आली आणि त्या आव्हानावर तुम्ही कशी मात केलीत, असा एखादा प्रसंग आठवतोय का? तसं तर आव्हान येतच असतात. हं. मग आता असे छोटे-मोठे आव्हान भरपूर असतात. आता काम करताना ॲक्चुअली आजूबाजूचेच आव्हान खूप असतात, बरोबर. की हे असं झालं, ते तसं झालं. इव्हन जेव्हा आपलं प्लास्टरिंग वगैरे होतं, त्यानंतर मटेरियल पडतं रोडवर हं, वगैरे, हं. तेव्हा आजूबाजूच्या लोकांना थोडा त्रास असतो. बरोबर. पुन्हा जेव्हा क्युरिंग वगैरे करताना पाणी वगैरे इकडं-तिकडं जातं, तर तेव्हा ओनर सोबत रिलेशन चांगलं ठेवायला तर लागतंच. त्यासोबत आपल्याला शेजाऱ्यांचंही रिलेशन जपायला लागतं. बरोबर. हेही महत्वाचं आहे. कारण हां, आणि दुसरं रिलेशन यासाठी पण जपावं लागत असेल, की शेजारी सुद्धा आपले भविष्यात कस्टमर होऊ शकतात. होऊ शकतात त्यामुळे त्यामुळं. त्यांच्याशी पण हो, रिलेशन हो, आपल्याला हो. ठेवावंच लागेल. बरोबर आहे. दुसरं कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही त्यातले काय पॅरामीटर बघता आणि मग ठरवता, की हे स्टील चांगलं आहे, हे वापरलं पाहिजे आपण? त्याच्या बेसिक गोष्टी आम्ही सगळ्या आधीच बघितलेल्या असतात. हं. त्यानंतर ॲक्चुअलमध्ये काय होतं, की जेव्हा लेबर त्या गोष्टीवर काम करतात, तेव्हा त्यांची
एक लवचिकता म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. मग आयकॉनमध्ये त्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या ग्राउंडवर सुद्धा पाहिजेत आणि टेक्निकली पण ज्या गोष्टी हव्यात त्या सगळ्या आयकॉनमध्ये आम्हाला वाटतात. त्यामुळे तुम्ही आयकॉन नेहमी हो. वापरता. बरं. नेहमी. आणि अगदी आता शेवटचा प्रश्न म्हणजे तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर या फील्डमध्ये येत आहेत, तर त्यांना एक सिनियर म्हणून, मित्र म्हणून तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? सिव्हिल इंजिनियर फील्ड हे असं आहे की ह्यामध्ये तुम्हाला ही फील्ड इथं नेऊ शकते जर तुम्ही तेवढं त्या फील्डसाठी वेळ दिला, टाइम दिला आणि तुमचं काम प्रामाणिकपणे आणि वेळेवर जर केला तर तुम्हाला इथून इथपर्यंतचा प्रवास हा क्विकमध्ये जर जायचा असेल तर एकच फील्ड आहे ती सिव्हिल इंजिनियर. तो हे होते इंजिनियर निलेश पवार सर आणि त्यांनी त्यांच्या शब्दात सांगायचं झालं म्हणजे सिव्हिल इंजिनियरच जिना बांधत असतो, जो जिना तुम्हाला यशाकडे सुद्धा नेत असतो. त्यामुळे तुम्ही स्वतःच्याच पायऱ्या बांधायच्यात आणि स्वतःच त्याच्यावरनं चालायचंय. फक्त तुम्ही त्याच्यावर कष्ट करणं एवढं तुमच्या हातात आहे. ते केलात तर तुम्ही यशाच्या टॉप फ्लोअर पर्यंत नक्की पोचाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार आणि भविष्यात सुद्धा अशाच आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती तुमच्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.